शमस्तकं सुनादवेणुहस्तकं सुभिक्षमुक्षमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम् मनोजगर्भभूषणं विशाललोललोचनं मनोजगर्भभूषणं विशाललोललोचनं विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं महेन्द्रमाननारणं नमामि नन्दवारणं महेन्द्रमाननारणं नमामि नन्दवारणं कदम्बसूनकुण्डलं सुचारुदण्डमण्डलं कदम्बसूनकुण्डलं सुचारुदण्डमण्डलं प्रजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णगुरुदलं प्रजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णवल्लभं यशोदया सरोदया सरोमया सवन्दया यशोदया सरोदया सरोमया सवन्दया सुखैकदायकं नमामि सुखैकदायकं नमामि गोपनायकं सदैव पादपङ्कजं मदीयमानसेविजं सदैव पादपङ्कजं मदीयमानसेविजं प्रधानमुत्तमालकं नमामि नन्दमालकं समस्तभूषणं समस्तलोकभूषणं समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं गोपरावतारकं भवाब्धिकर्णधारकं गोपरावतारकं भवाब्धिकर्णधारकं यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकं यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकं दुरन्तकान्तभक्तिनं सदा सदा रसङ्गिनं दुरन्तकान्तभक्तिनं सदा सदा रसङ्गिनं दिने दिने नवं नवं नमामि नन्दसंभवं दिने दिने नवं नवं नमामि नन्दसंभवं गुणाकरं सुधाकरं कृपाकरं कृपापरं गुणाकरं सुधाकरं कृपाकरं कृपापरं सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं नवीनगोपनादरं नवीनकेलितं अयं नवीनगोपनादरं नवीनकेलितं अयं नमामि मेघसुन्दरं तडिप्रभालसत्पटं नमामि मेघसुन्दरं तडिप्रभालसत्पटं समस्तगोपनन्दनं हृदम्बुजैकमोदनं समस्तगोपनन्दनं हृदम्बुजैकमोदनं नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं कामकामदायकं ध्रुवन्तचारुसायकं कामकामदायकं ध्रुवन्तचारुसायकं रसालवेणुरायकं नमामि कुञ्जनायकं
नमामि कुञ्जकानने प्रबुद्धवल्लिमायिनम् नमामि कुञ्जकानने प्रबुद्धवल्लिमायिनम् किशोरकान्तिरञ्जितं दृगज्जनं सुशोभितं किशोरकान्तिरञ्जितं दृगज्जनं सुशोभितं गजेन्द्रमोक्षकारिणं नमामि श्रीविहारिणम् गजेन्द्रमोक्षकारिणं नमामि श्रीविहारिणम् यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा मया सदैव गीयतां तत्कृपाभिधीयतां मया सदैव गीयतां तथा कृपाभिधीयतां प्रमाणिकाष्टकद्वयं च पद्यते ययम् भवेत् सनन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् भवेत् सनन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् भवेत् सनन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् ॐ नमो भगवते वासुदेवाय 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 ॐ नमो भगवते कृष्ण भगवान की जय। कुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भागवत महापुराणाचं जे हृदय आहे, ज्याला दशमस्कंध असं म्हणतात, ज्यामध्ये भगवान गोपाल कृष्णांच्या या पूर्णावताराच्या सर्व बाललीलांपासून ते उत्तर आयुष्यापर्यंत अत्यंत विस्ताराने वर्णन केलं आहे. त्या दशमस्कंधाला आपण प्रारंभ करतो आहोत. इतर सगळे जरी अवतार झाले तरी सुद्धा त्यांना शास्त्र म्हणतं ते अंशावतार आहेत, आणि गोपाल कृष्णांच्याच अवताराला तो पूर्णावतार आहे अशी पदवी सर्वच शास्त्र महंतांनी आपल्याला दिली आहे. त्यामुळे कृष्णचरित्र सुरू करण्यापूर्वी भगवान गोपाल कृष्णांच्या जन्मोत्सवाचा हा नृत्यनाट्याचा जो महोत्सव आहे तो महोत्सव थोडा पाहूया, आणि मग कृष्णाच्या बाललीलांचा आनंद घेण्यासाठी पुढची वाटचाल करूया. मी सर्व या कलाकारांना सन्मानाने आमंत्रित करतो. त्यांनी कृष्ण जन्मोत्सवाचा आपला हा सुंदर खेळ सुरू करा. स्टॉप केलं तर स्टॉप करणे. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं
कृष्णं वंदे जगद्गुरुं. छोट्या छोट्या गोष्टी मोठी गोष्ट सांगून जातात. एखाद्याचं मोठं नाव होण्यासाठी मोठ्याच ठिकाणी जन्म घेतला पाहिजे असं नाही. अगदी गोकुळासारख्या खेडेगावात जरी वाढलं तरी सुद्धा कर्तृत्व मोठं झालं की आपल्या कर्तृत्वाच्या नावाबरोबर गोकुळाचंही नाव मोठं होऊन जातं. आणि इतकं मोठं होतं की कृष्णाष्टमीच्या ऐवजी गोकुळाष्टमी असाच शब्द सुरू होतो. विश्वविख्यात ज्ञानदेव व्हायचा असेल तर काशी क्षेत्री किंवा नर्मदेच्या किनारीत जन्म घेतला पाहिजे असं नाही. अगदी कुठेतरी इंद्रायणीच्या काठी आळंदी नावाच्या खेड्यात जन्म झाला तरी काही फरक नाही पडत. नंतर मग तो ज्ञानी यांचा राजा आळंदीचा राजा होऊन आळंदी ते पंढरपुराची वारी कधी सुरू होते कळतही नाही. महाराष्ट्रामध्ये हे दोन विलक्षण योगायोग आहेत. त्याचं स्मरण आपण या ठिकाणी करायला पाहिजे. ते विलक्षण योगायोग असे भगवान गोपाल कृष्णांची भगवद्गीता ज्यांनी आपल्या सगळ्यांच्या पर्यंत सुबोध रूपाने पोचवली असे ज्ञानेश्वर माऊली यांचाही जन्म कृष्णाष्टमीचाच आणि कृष्ण जन्माच्याच वेळेचा. आणि ज्यांनी प्रभू रामचंद्रांच्या कथेचा अत्यंत आग्रह धरला आणि रामकथा 7 समुद्रा पहिल्या आणि न्यावी अशी प्रतिज्ञा परिपूर्ण केली असे रामदास स्वामी यांचा जन्म रामनवमीचाच आणि रामजन्माच्या वेळेचाच. या दोनही संतांचं काय परम भाग्य की आपल्या उपास्य दैवताचा जन्मदिन आणि जन्म समय सुद्धा त्यांना प्राप्त व्हावा. असे विलक्षण योगायोग या महाराष्ट्रातल्या भूमीमधल्या या दोन संतांचे आहेत. तेव्हा जेव्हा केव्हा आपण आपल्या परिवारामध्ये गोकुळाष्टमी साजरी करत असाल तेव्हा पहिल्यांदा गोपाल कृष्ण महाराज की जय म्हणून फुलं उधळायची आणि नंतर माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय असं म्हणून सुद्धा फुलं उधळायची. कारण तोच क्षण ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्माचा आहे. रामजन्माच्या उत्सवाच्या वेळेला प्रभू रामचंद्र महाराज की जय म्हणून पहिली फुलं उधळली की समर्थ रामदास स्वामी महाराज की जय म्हणूनही दुसरी फुलं उधळावी लागतात. त्यांचा जन्म त्याच क्षणाचा आहे. असो, पण कथेचं तात्पर्य आपल्यापर्यंत पोचतं की उग्रसेन नावाचा हा मथुरेचा राजा त्याला कारागृहामध्ये टाकून अत्यंत उन्मत्त झालेला असा हा कंस का कुणास ठाऊक एक वाक्य मात्र म्हणावं लागतं, कंस कंसात चांगला होता. याचं कारण हिचा 8वा पुत्र आपल्याला मारणार हे माहीत असताना त्यांनी या दोघांना एकत्र ठेवलं. हे चांगलपणच नव्हे का? एकाची पोस्टिंग रामेश्वरला दुसऱ्याचं पोस्टिंग काश्मीरला होतंय. कशाला मेलं पोऱ्यांना? अगदी इंटरनेट वरती लॉग इन करून लग्न करता आलं तरी मुलं काही डाउनलोड नाही करता येत. या दोघांचं एकमेकांशी भेटत झालं नाही तर विषय संपणारच होता. तरी सुद्धा कंस काही प्रमाणात कंसात चांगला होता म्हणायची वेळ आहे. अर्थात याच्यामध्ये थोडासा कंसाचा स्वतःवरचा नको इतका विश्वास की मी हे सगळं काही भगवंताने निर्माण केलेलं नष्ट करू शकतो, माझं साम्राज्य उभं करू शकतो, भगवंत येणार असतील तरी त्यांच्या रूपाला मी संपवू शकतो, हा स्वतःवरचा नको असलेला आत्मविश्वास. पण जेव्हा पूर्णावताराचा जन्म व्हायचा असेल, जेव्हा सुखाची परमावधी घ्यायची असेल तेव्हा त्याच्यासाठी आधी दुःखाचीही परमावधी घेणं आवश्यक आहे. इन्व्हेस्टमेंट रिस्क जितकी मोठी तेवढा प्रॉफिट मार्जिनचा प्रकार मोठा. या दृष्टीनं भगवंतांनी वसुदेवाच्याच घरी जन्म घ्यावा याचं आणखीन एक छोटं कारण सांगतो. जेव्हा उग्रसेनाचं राज्य कंसाने ताब्यात घेतलं आणि उन्मत्तासारखा वागू लागला, आपण ह्या नृत्यनाट्यामध्येही तो विषय ऐकला की त्याचा सासरा जरासंध तो त्याच्यापेक्षा उन्मत्त. रामायण काळापर्यंत
एक राजा दुसऱ्या राजावरती आक्रमण करत असे, पण त्याचं साम्राज्य हिसकावून घ्यावं, त्याला कारागृहातच टाकावं आणि कायमचं ते राज्य मांडलिकच करून टाकावं, अशा त्याची भूमिका कधी आपल्या आर्य राजांची नव्हती. दुर्दैवाने जरासंध हे पहिलं प्रकरण या द्वापार युगातलं असं दिसलं की ज्यांनी 86 राजांना जिंकलं आणि बंदिवासात टाकलं आणि पुढे जाहिरात अशी केली, अजून 14 राजांची मी वाट पाहतोय, 14 राजे मी आज बंदिवान करणार काही काळात आणि 100 राजांना यज्ञात बळी देऊन नरमेध नावाचा यज्ञ करणार आहे. इतका जो आसुरी प्रवृत्तीचा दहशत पसरवणारा असा सासरा कंसाला मिळाल्यानंतर जरासंधासारखा सासरा कोण लावणार कंसाला कासरा, उधळलेल्या बैलासारखं प्रकरण होत. पण कंसाच्या पाठीवर एवढी मोठी छायाछत्र आहे, जरासंधाचं सामर्थ्य त्याच्या पाठीशी आहे, हे माहीत असताना सुद्धा यादवांच्या राजसभेमध्ये कंसाच्या अतिरेकी अशा स्वार्थाला मर्यादा घालू शकणारा जो कोणी विरोधी पक्ष सदस्य असेल तर तो वसुदेव. शासकीय गैरमर्जी होणार हे माहीत असताना सुद्धा सत्याची पाठराखण करत कंसा हे जे काही करतोय ते चांगलं नाही, आता जो ठराव मांडलाय तो योग्य नाही, हे राज्यशासनाला चांगलं नाही, हे सांगण्याबद्दल सुद्धा आपल्याला प्रशासन गुन्हेगार ठरवू शकतं हे माहीत असून वसुदेव सातत्याने सत्याची पाठराखण राजसभेत करत राहिले. त्या पुण्याईवर भगवंत तिथे आले. नेहमी सत्याची आणि सज्जनाची पाठराखण केली तर तेवढी पुण्याई भगवंतांना येण्याला पुरेशी होते. अन्यथा भीष्माचार्य सुद्धा मोठे तपस्वी असतील पण त्यांच्याकडे देव जेवायला नाही जाणार. द्रोणाचार्य मोठे विद्वान असतील पण त्यांच्याकडे देव जेवायला नाही जाणार. दुर्योधन सत्ताधीश असेल पण पातकी आहे, त्याच्याकडे नाहीच नाही जाणार. जातील कोणाकडे? विदुराकडे जातील. का? विदुराचं तप विदुराला ते द्यूत काही थांबवता नाही आलं, पण किमान एखादी गोष्ट चुकीची चाललेली असताना विरोधासाठी उभा तर राहा. उघडपणे निषेध तर कर त्याचा की धृतराष्ट्र हे चाललेलं चांगलं नाही, सर्वनाश करून घेतोय स्वतःच्या कुळाचा. किमान अलीकडच्या भाषेमध्ये राजसभेत वॉकआउट तर करा. निर्मलासारखे तिथेच बसून राहतात. भीष्माचार्य अगदी मान्य आहे, त्यांचे हात प्रतिज्ञेनं बांधले, ते राजाचे सेवक आहेत, ते राजाचे निरीक्षक नाही आहेत. पण द्रोणाचार्याला काय धाड भरली आहे? स्वतःचे विद्यार्थी स्वतः समोर जुगार खेळायला बसलेत आणि आपण इयत्ता 1ली पासून 15वी पर्यंत या पोरांना शिकवले की राजा हा राज्याचा सेवक असतो, मालक नव्हे. राज्य हे प्रजेनं तुला विश्वस्त म्हणून सांभाळायला दिलंय, ते राज्य धर्मराजा असा डाबावरती लावतोय, हे बेकायदेशीर चालू आहे. इतकं बोलायला सुद्धा तुम्ही कंटाळा करता. जेव्हा शिक्षक आणि मार्गदर्शक आपली जबाबदारी झटकतात तेव्हा खरा अधर्माचा कळस सुरू होतो. राजसभेमध्ये दुर्योधनाची जेवढी मोठी चूक आहे, धृतराष्ट्राची जेवढी मोठी चूक आहे, त्यापेक्षा मोठी द्रोणाचार्याची चूक आहे. द्रोणाचार्य काही दुर्बळ नाहीत. दुर्योधनाला किंवा धृतराष्ट्राला माहीतही नाही अशी अनेक अस्त्र अजून शिल्लक आहेत. ज्याच्याकडे शक्तीच नाही तो बिचारा घाबरून गप्प बसला, एक वेळ समजू शकतो. गप्प बसण्याचं दुसरं कारण असू शकतं, इथली नोकरी गेली तर काय करू. पण तीही काळजी नाही. पांडवांचं अख्खं साम्राज्य आहे जे आपली गुरुपूजा करायला सिद्ध आहे. अगदीच कोणी नसलं, गोपालकृष्णांची द्वारका काही गेलेली नाही. दुसरी आपल्याला आयुष्याला स्थैर्य देणारी संधी असताना का पातक सहन करायचं? जर द्रोणाचार्यांनी किंचित मात्र उभं राहून दम जरी दिला असता की दुर्योधनात चाललेली गोष्ट चांगली नाही, मला ही खपणार नाही, एवढा दम देऊन तुला मी शासन करीत एवढं म्हटले असले तरी सुद्धा थांबलो होतो. अगदी याच्या पलीकडे जाऊन अहो दुर्योधन कुठे ऐकणार आहे द्रोणाचार्यांचा. पण दुर्योधनाने नसतं ऐकलं, धर्मराजाने तर किमान ऐकलं असतं. तो तर सज्जन होता, त्याला का नाही दम दिला?
मी शिकवल्याच्या विरुद्ध तो वागतोय धर्मराजा, चुकून माकून जुगारामध्ये जर बसलास तर मी आधी आत्महत्या करीन, मग तुला जुगार खेळायला लागेल. चालेल तुला गुरुची हत्या? चाल घरी. आणि असा कसा मूर्खासारखा जीव खेळायला बसतोस? जर दुर्योधन स्वतः खेळत नाही, अपशकुनी नावाचा शकुनी प्लेअर घेतोय तो, तर तुला काय हरकत आहे प्लेअर घ्यायला? तू सांग ना की माझ्या वतीनं गोपालकृष्ण खेळणार आहे, ते द्वारकेतनं आले की खेळूया. तुला काय घडलंय मूर्खपणा करायचं? बँकेच्या सल्लागार मंडळावर जे विश्वस्त असतील ते जर जुगार खेळायला बसले तर ते त्यांचा पगार जुगारात लावू शकतात. बँकेची कॅश कशी लावू शकतात? बँकेच्या कॅशवर तुमची मालकी आहे काय? एखादा बँकेचा चपराशी अनेक बँकेच्या त्यांच्या चपराशांच्या बरोबर पत्त्यावर पैसे लावू शकतो, पण तो काय लावू शकतो? त्याच्या पगारात काय असेल ते लावू शकतो. या बँकेच्या ट्रेझरी मधली सगळी तुम्ही गहाण ठेवलेले सोनं नाणं तो लावू शकतो का? हा कायदा आहे का? मग धर्मराज जर जुगार खेळायला बसला आणि तुला डावावर काही लावायचंच असेल तर धर्मराजाला राजा म्हणून काम सांभाळण्यासाठी जेवढा पगार मिळतो तेवढ्यातच धर्मराजाने युद्ध खेळायचंय. राज्यावर तुझा संबंध नाही. दुर्योधन सांगतो राज्य तू पणाला लाव, तो सांगतो तो मूर्ख आहे. तू हो म्हणतोस तूही मूर्ख आहेस. तुझी बायको पणाला लाव, तू हो म्हणतोस. द्रौपदीची विटंबना पहिले पांडव करतात, मग कौरव करतात. बायको ही डाबावर लावायची गोष्ट आहे? बरं, हे सगळं आपले विद्यार्थी करतायत म्हटल्यावर शिक्षकाला नाही का जळलं पाहिजे हृदय? द्रोणाचार्य तुम्ही असाल विद्वान, असाल मोठे, पण अन्याय चालू असताना स्वतः सामर्थ्य असताना तुम्ही उभे राहिला नाही. तुमच्या बाकी तपस्येला मी मोजत नाही. मला विदुर एक वेळ चालेल, तो सामर्थ्य नसताना सुद्धा किमान निषेधाला उभा राहिला. पण तुमच्याकडे सगळं असताना तुम्ही केलं नाही. किंबहुना द्रोणाचार्यांनी त्याच्या पुढे तर अनर्थाचा कडेलोट केला. महाभारताच्या युद्धामध्ये द्रोणाचार्य हे द्वितीय सेनापती होते. ते सेनापती झाल्यावर त्यांनीच असा नियम केला होता की एका योद्ध्यानं एकाच योद्ध्याशी लढायचं, हत्तीच्या योद्ध्यानं हत्तीच्याच योद्ध्याशी लढायचं, रथातल्या माणसाने रथातल्याच योद्ध्याशी लढायचं. हा सगळा नियम असताना सुद्धा सगळ्यांनी मिळून जेव्हा अभिमन्यू मारला तेव्हा दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि द्रोणाचार्य तुम्ही पण असता पोटात तलवार खुपसायला नियम बाह्य. मग तुमचा खोटं बोलून कोणी वध केला म्हणून तुम्ही का बोंबलावं? तुम्ही काय पाप केलात? स्वतः सेनापती असताना समोरची सगळी माणसं तुमच्या युद्धाचे नियम मोडतात तेव्हा तुम्हाला अकला येत नाही. आणि मग गोपालकृष्णाने युक्ती केल्यानंतर त्याला म्हणायचं तुम्ही अधर्माने का वागतात? तुम्ही काय धर्म पाळून दाखवला होतात? सेनापती अधर्म करतायत, शिक्षक अधर्म करतायत. ज्यांच्यावर कादंबऱ्या लिहिण्यासाठी आमचे जीव खालीवर होत असतात तो अगदी उदारांचा उदार करणं, महारथी करणं, अमुक करणं, तमुक करणं, तो सुद्धा दुर्योधनाला सांगत नाही की अरे आपला नियम ठरलाय की एकदम 5-6 जणांनी एकाला मारायचं नाहीये. असं कसं आपण अन्याय करतोय? हे उचकटायला थोबाड नाही आलं तेव्हा तुम्हाला? स्वतःवरती आल्यानंतरच सांगणार कृष्णा असे अधर्माने वागतात का? तर स्वतःची वेळ आली तेव्हा का धर्माने नाही वागणार? म्हणून भगवंतानी दाखवून दिलं, ज्यांनी ज्यांनी सज्जनांच्या असहाय्यपणाचा लाभ घेऊन त्यांच्यावर अत्याचार केला, त्यांच्या असहाय्यपणाचा लाभ घेऊनच त्यांना मारणं हेही धर्म आहे, हेही पुण्य आहे. अरे वा रे वा. तुमच्या असहाय्यपणाच्या वेळेला धर्म आठवतो आणि सज्जन असहाय्य असतात तेव्हा भगवंतांचा पूर्णावतार थोडा अवघड आहे. त्यामुळे विदुराकडे जेवायला जातील, दुर्योधनाकडे बघणारच नाही. जन्म घेतील तर ते वसुदेवाच्याकडे जन्म घेतील का? सत्याची पाठराखण करतोस का नाही? स्वतःच्या शक्तीनं न्यायाची पाठराखण करायला उभा राहतोस? तुझ्याकडे येतो, तुझ्याकडे येतो. मात्र इतक्या मोठ्या विभूतीचा जन्म करायचा म्हणजे संकट ही तेवढीच सहन करावी लागतात. त्या संकटांची मालिका झाली आणि आता
प्रत्येक मनुष्य मात्रामध्ये ईश्वराचा अंश आहेच, पण मनुष्यात ईश्वराचा अंश असणं आणि ईश्वरानेच प्रत्यक्ष अवतार घेऊन मनुष्य रूप करणं यात प्रचंड फरक आहे. रामावतार मानव देहधारी ईश्वराचा अवतार हे ऋषी ओळखतात, मुनी समजतात. ते म्हणतात आहा हा रामा साक्षात भगवंत आहेस रे. राम म्हणतात नाही बाबा, भगवंत वगैरे काही नाही, मी दशरथाचा मुलगा एक मनुष्य असा राम आहे. मी भगवंत आहे याची जाणीव या कोणत्याही अवतारात कोणालाच नाही. पण मीच तो परब्रह्म परमात्मा आहे याची जाणीव पहिल्या जन्माच्या क्षणापासून ते शेवटच्या निर्वाणापर्यंत आहे. असा अवतार फक्त कृष्ण अवतारच आहे. जे देवकीला आधी दर्शन घेऊन सर्व काही सांगतात, वसुदेवाला दर्शन देऊन सर्व काही पुढचं भविष्य कथन करतात, आणि नव्हे नंद यशोदेकडे गेल्यावर अगदी बालपणापासून त्यांना दाखवून देतात. तुमचं वात्सल्य आहे मान्य आहे, तुम्ही असं माझं संगोपन करणार हेही मान्य आहे, पण फार काळजीमध्ये बसू नका. हे बाकीचे कोणी माझं काही फार वाईट करू शकणार नाही. तो परब्रह्म परमात्माच मी आहे आलेलो. भगवंत रांगू लागले, पुढे थोडे धडपडत चालू लागले, आणि ते चालू लागले रांगू लागले म्हटल्यावर सगळ्या गोप गोपींना एकच काळजी, भगवंताची धाव रांगत रांगत लोकसभेकडे आहे. जिथे नंद महाराज न्यायदान करायला बसलेले असतात, पुढचे प्रकल्प करायला बसलेले असतात, हे नेमके रांगत सुटले की तिकडेच. या त्यांच्या वृत्तीवरती नामदेव महाराजांनी एक गवळण लिहिली आहे. सगळ्या गवळणी एकनाथानेच लिहिल्या असं नाही, नामदेवांनी पण लिहिल्या, ज्ञानोबांनी पण लिहिल्या. गवळण ही वृत्ती आहे, गवळण ही भक्तीची परंपरा आहे. परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी, वाक्या वाळे यंत कृष्णा नवनीत सोली. म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा, का रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा. सारखा राजसभेचा, पण याला अडवावा तर लपत छपत येतो हरी हा राजभुवनी. आणि येऊन करतो काय, नंदाशी टाकोनी आपण वैसे सिंहासन. बाबा नंद बाबा बाजूला हेच सिंहासनावर, पण ते सिंहासनावर असलेल्या लोकांना जास्त आवडतात, कारण बाकी कोणाही पेक्षा हे खरं निष्काम परब्रह्म आहे लोकांना माहिती आहे. पण अशा गोपाल कृष्णाला कसा बांधावा, कसा आवरावा, तेव्हा सगळ्या गोपींनी आणि यशोदीने ठरवलं याला उखळाला बांधू. आता उखळ म्हणजे काय, असलेल्या उखळांचे फोटो काढा आणि असलेल्या शाळांमध्ये चिकटवा, पोरांना सांगता येईल याला उखळ म्हणतात. नाही तर उखळ म्हणजे काय, मुसळ म्हणजे काय, चाकं म्हणजे काय काही माहित नाही, खालबत्ता नाही माहिती पोरांना. त्यामुळं कांडून काढणे म्हणजे काय ते त्याला कळत नाही, पाटावर वंटाच माहित नाही. पण काही ठिकाणी पुस्तकामध्ये शब्द आलाय त्याचा मुलगडा होत नाही. आपल्यावर समजा शत्रूचं आक्रमण झालं आणि मूर्खाचा विध्वंस झाला तर त्याच्यासाठी हाच शब्द वापरला जातो की रायाराव नावाच्या एका सरदाराने पुण्यावरनं वरवंटा फिरवला. आता वरवंटा फिरवला म्हणजे काही केलं, ज्याला पाट्यावरनं वरवंटा फिरवून खालच्या खोबऱ्याचं काय होतं हे पाहिलेलंच नाही, त्याला ते कसं काय कळणार. काही काही गोष्टी आपणच आता चित्र काढून फोटो काढून दाखवले पाहिजे. ते उखळ डमरू सारखं असतं. त्या उखळाला गोपाल कृष्णाला बांधला. भगवंतांची उंची पण आता उखळा इतकीच आहे, त्या डमरूला बांधला, त्यामुळे त्यांचं पोट हे बरोबर त्या डमरूच्या मध्यावर आलेलं आहे. पोटाला म्हणायचं उदर, आणि ते दोऱ्याने बांधलं. त्या दोऱ्याला संस्कृतामध्ये दाम असाही शब्द आहे. त्यामुळे दाम अधिक उदर, दामोदर असं पोटाला बांधलं. सगळ्यांची कल्पना आता काही गोपालकृष्ण हलायचे नाहीत, पण सगळेजण ते बांधकाम करून निघून गेले. गोपालकृष्ण त्या उखळाकडे बघितलं, वा ती गाडी छान आहे, उभी ठेवल्यामुळं खेळता येत नाही. धनकन तो दणका दिला, ते आडवं झालं, त्याची 2 चाकं झाली. हे छान.
ते 2 चाकं असलेली गाडी घेऊन गेले फिरायला. झालं म्हणजे यांनी फिरू नये म्हणून ज्याला मानलं होतं ते घेऊन हेच फिरतायत. बागेमध्ये फिरता फिरता असं 2 झाडं दिसली. आता गाडी बोगद्यात गेली. महाराज गेले बोगद्यातून, ते गेले पुढे पण गाडी अडकली. अडचण आली की रडणे हा आपल्या अवताराचा संदेशच नाही. जेवढी अडचण तेवढं लढणे. रडणे रद्द. जोर लावला ते दोन्ही वृक्ष कोलमडले, कडकड 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 कोसळले, फांद्या कोसळल्या. सगळे राजवाड्यातले धावत आले. त्या फांद्या बाजूला गेल्या. तेव्हा इतक्या लहान वयात सुद्धा नंद यशोदेला शंख चक्र गदा पद्मधारी असं ते रूप धारण करून दर्शन दिलं. सांगितलं तुमचा वत्सल भाव छान आहे, पण एवढे विवळ होऊ नका. मला फारसं काही वाईट होण्यासारखं नाही. हे पूर्ण ब्रह्म परमात्मा पूर्ण शक्तिनिशी या ठिकाणी आलो आहे असं नंद यशोदेला गोड दर्शन दिलं. हा अख्खा प्रसंग 8 ओळीमध्ये नामदेवानी वर्णन केला आहे. सापडला देव्हारी याला बांधा दाव्याने, आणि हा मधला सगळा प्रसंग पूर्ण करून दाव्याने बांधलं. उखळ घेऊन बाहेर गेला. झाडं पडली, झाडं बाजूला केली, आणि पुढे काय दिसलं? शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी. अशा भगवंता, आम्ही पण तुमच्या चरणाशी आलो आहोत. आमचा पण उद्धार करावा अशी नामदेव महाराज या ठिकाणी प्रार्थना करतायत भगवंताची. परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, गवळिया धरी तो हा, गवळिया धरी मान्या बाळे कृष्ण नवनीत चोरी तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम. म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा, हरीची पाऊले धरा, हरेचे पाऊले धरा. रांगत रांगत येतो हरिहा, रांगत रांगत येतो हरिहा, राजमंदिरा हरिहा, राजमंदिरा. लपत छपत येतो हरिहा, लपत छपत, लपत छपत, लपत छपत येतो हरिहा, राजभुवनी. नंदा सीता कोणी आपण बैसे सिंहासनी तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम. सापडला देवा हा, सापडला देवा. आता सापडला म्हणण्यासाठी आधी हरवला पाहिजे ना. सुर म्हणजे देव, कृष्ण म्हणजे देव, म्हणजे कृष्ण म्हणजे सुर. आता सुरामध्ये हरवायचं आणि सापडवायचं स्वतःला. तेरे बाबा तेरे मन धनी करे. अरे साथ दिले ना, साथ सोडून मेरे बाबा तेरे मग धनी गरे 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 गरे. सा सापडला देवा, सा सापडला. आता सा सापडला. धनी रे नि रे गमन पपा पद धमा धनी धनी धनी
देवा मा पध ग म परे ग म नि रे ग धनी सा सापडला देवा मग नि द मग 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 रे ग रे नि रे नि धनी ग रे धनी ग रे सापडला देवा याला पांढा दाव्याने याला पांढा दाव्याने शंख चक्र गदा पद्मशाल पाणी परब्रह्म निष्काम तोहा परब्रह्म निष्काम तोहा बहुता कष्टे बहुता पुण्ये सोडलो देवा बहुता कष्टे बहुता पुण्ये सोडलो देवा आनंद पवाडे गाती तुमचे काकळती मामा आनंद पवाडे गाती तुमचे काकळती मामा नामा म्हणे केशवा केशवा नामा म्हणे केशवा अहोजी आम्हा दातारा अहोजी आम्हा दातारा जन्मोजन्मी जाती तुमचे चरण सेवा तुहा परब्रह्म निष्काम तोहा परब्रह्म निष्काम तोहा परब्रह्म परब्रह्म निष्काम भगवान कृष्ण भगवान काही ठिकाणी काही वेगळे संदेश असतात ते संदेश समजावून घ्यायचे जेव्हा कंसाच्या लक्षात आलं की आपला काळ गोकुळामध्ये आहे तेव्हा त्या गोपाल कृष्णाला संपवण्यासाठी कुणाला पाठवावं असं संशोधन केलं आणि पहिली सापडली मावशी वा मावशीचं नावही छान होतं जे पवित्र नाहीत तेच काम करायला निघणार ना तू तर ना अशी मावशी पण पवित्र नाही अशीच ती मावशी ती म्हणाली मी जाते अगं पण काय नात्याने जाशी यशोदेची लांबची बहीण आहे म्हणून जाते पूर्वी किती लांबच्या किती बहिणी असतील याची तशी गणती नसे आणि ती प्रत्येकाला माहीतच असायला हवी याची सक्ती पण नसे तेव्हा अशी ती छान नटून थटून यशोदेची कुठली तरी लांबची बहीण या नात्याने आली कहा है वो कान्हा कहा है कन्हैया वगैरे वगैरे सांगून त्याला ताब्यात घेतलं आणि यशोदेला तिथून बाजूला पाठवण्यासाठी इतना अच्छा लल्ला तुम्हारे घर आयो है अरे काही पेढे देशील का नाही बर्फी देशील का नाही आता यशोदा तशी महाराणी आहे हो तिनं नोकरांना सांगितलं तरी पेढे बर्फी येणार आहे त्यांच्या हातचे काय करायचे तू आण तिला बाजूला करायचे आणि भागवतामध्ये वर्णन असं आहे त्या पूतनेला बघून भगवंताने क्षणभर डोळे मिटले वर्णन इतकंच असतं आता चिंतन करणाऱ्यांसाठी स्काय इज लिमिट भागवतावरती जेवढ्या 5 ते 7 लोकांनी लिहिलेलं मी वाचलंय लिहिलंय 100च्या पेक्षा जास्त लोकांनी पण मी ज्या काही 5-7 लोकांचं वाचलंय तर प्रत्येकाने त्या डोळे मिटण्याचे वेगवेगळे अर्थ लावले अगदी पोरकट अर्थापासून ते खूप मोठ्या अर्थापर्यंत आहेत पोरकट अर्थ म्हणजे की तिचं रूप पालटून आली होती खोटं रूप घेऊन आली होती तर खोट्याकडे बघायला भगवंतांची दृष्टी उपयोगाची नाही म्हणून डोळे मिटले म्हणतात तिचं मूळ भयानक स्वरूप बघितल्यानंतर अरे बापरे म्हणून डोळे मिटले इतक्या कल्पनेपासून ते डोळे मिटून तिच्या पूर्वजन्माची आठवण काढतायत तुमको कहीं देखा हुआ लगता है अरे हो बलीची बायको
तिनं जेव्हा पहिल्यांदा त्या वामनाला बघितलं तेव्हा मनामध्ये असं आलं होतं की असं तेजस्वी आपलं लेकरू असतं तर, असं तिच्या मनात एक वत्सल भाव येऊन गेला. त्या वत्सल भावाला आशीर्वाद देण्यासाठी सांगितलं होतं, काही क्षण का होईना तुझं लेकरू होईल, आधी का काय परत. आणि आणखीन एक शेवटचं चिंतन फार गोड. डोळे मिटून विचार करू लागले, हिला कोणता मोक्ष द्यावा. ती विष पाजायला आलीये, ती विष द्यायला आलीये, तिच्याबद्दल भगवंत विचार करतायत, हिला कोणता मोक्ष द्यावा, असं का हो. आणि या ठिकाणी व्यास महर्षीला जे सांगायचंय ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ते खरं या सगळ्या कथेचं तात्पर्य आहे. कोणत्याही नात्याने का होईना भगवंताच्या इतकं जवळ या, ते उद्धारच करतात. यशोदा आईच्या रूपाने आली, पूतना राक्षसीच्या रूपाने आली, पण यशोदेचाही उद्धार आणि पूतनेचाही उद्धारच. नातं काय करायचं ते महत्वाचं नाही, इतकं जवळ या देवाच्या. ती काळी काळ का होईना माझी माता म्हणून आली ना, तिच्या उद्धाराचा विचार केलाच पाहिजे. आणि भगवंताना जेव्हा तिनं छातीशी घेतलं तेव्हा पहिल्यांदा सगळं विष काढून घेतलं आणि मग पुढचा जीवनरस काढून घेतला. होतं असं, भगवंतानी किंवा यमानी जीवनरस काढून घेतला, पण विष पातकाचं शिल्लकच आहे की ते पुढच्या जन्माचं साधन सामग्री होते. आता तुला पुनर्जन्मच नाही, तुला मोक्षच आहे माझी आई, म्हणून आधी ते सगळं विष काढून टाकतो, मग जीवनरसही काढून टाकतो. ती पूतना जेव्हा मूळ स्वरूपामध्ये राक्षसीच्या रूपात प्रगट झाली तेव्हा तिचं दहन केलं गोकुळात. आणि त्या राक्षसीचं दहन केल्यानंतर भागवत सांगतं, कोस कोस योजन ते योजन सुगंध पसरला होता. राक्षस हा खरा दुर्गंधाने अधिक ओळखला जातो. अस्वच्छता आणि सुरापान याचा प्रत्येक गंध देतोच, तो दुर्गंधाने ओळखला जातो. पण तिच्यासाठी चिता रचल्यावर सुगंध का मिळावा. पुन्हा व्यास महर्षी हेच तर सांगताय, भगवंतांचा स्पर्श झाला ना, प्रेताला सुद्धा सुगंध आहे, कार्य लागतेच देवाच्या जवळ. पातकी पूतनेच्या सुद्धा देहाला योजनभर पसरेल असा सुगंध प्राप्त करून देणारे भगवंत तुझ्या पाशी या भागवत रूपाने कायमचे आहे. भागवत हे भगवंताचं वाङ्मय रूप आहे. म्हणून जसं अगदी व्यस्त आपलं कितीही वेळापत्रक असलं तरी सुद्धा आपण आपल्या लेकराला 2 क्षण का होईना पुरवळतो, डोक्यावरनं हात फिरवतो, बसवतो, एखादा घोट पाणी पाजतो. तसं दिवसभरात किती का व्यग्रता असेना, थोडा वेळ त्या भगवंतासाठी जर दिला, एखादा श्लोक वाचला, एखादं गोड त्याचं वर्णन वाचलं. कारण काही ठिकाणी आपली हौस वर्णन वाचूनच भागवावी लागणार आहे. सगळी मुलं आपल्यापाशी कुठे राहणार, मुलं परगावी. मग किमान रोज एकदा फोटो बघायचा आपल्या झामक्याचा, असंही करावं लागतं. असं नित्य त्याच्या चरणाबरोबर त्याच्या स्मरणाबरोबर राहिलं तर जीवनातल्या सगळ्याला सुगंध द्यायला तयार आहे. पूतनेचा उद्धार वगैरे 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 खूप आहे. पण एक गोष्ट अतिशय अवघड असलेली बाललीला आहे आणि त्याचा मात्र गांभीर्याने तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे, जो मेसेज टू होम आहे. कारण शेवटी असं असतं की एवढं सगळं आपण औषधालय बघितलं, याच्यावरच हे औषध, त्याच्यावरच हे औषध, यातलं कुठलं मी घरी घेऊन जायचे सांगा मला परवडण्यातलं. कशी प्रवृत्ती असते बघा. या मैदानामध्ये असं काही ऐकायची सवय नाही ना. आतापर्यंत खेळाचंच मैदान आहे ते. एकदम काहीतरी अनोळखी स्वर यायला लागले की अस्वस्थता येतेच. काय येत पण का होईना, काय वेगळे बघण्यासाठी आलाय तरी किंवा घरी बसून फोन नाही केला, त्याचं काय काम नाही, भाग नाही, काय भागवत भागवत चाललंय, आहे त्या खुर्च्यांमध्ये भागवतोय. कसं नाही, आलाय तो आपल्या कार्यक्रमाला कुत्र नाही, कोणी म्हणणार नाही आता. ताप नाही कोणाची आपल्याबद्दल काही बोलायचं. अशी अनेक ठिकाणी येतात, रस्ता सुद्धा कीर्तन करताना ते जनावर त्रास देऊ लागतात. पण एक 3 दिवस जर सलग कीर्तन असेल ना तर ते
पहिल्या दिवशी गुमतो, दुसऱ्या दिवशी ऐकायला बसतो. त्याला कळतं आता ह्याच्यात काही फरक होण्यासारखा नाही, व आपल्यापेक्षा मुरदाड आहे, ऐकूया. सगळ्यात अवघड असलेली बाललीला म्हणजे गोवर्धन पूजा. कारण झालंय असं, प्रसंग आपल्याला बरेचसे माहिती आहेत, फारशी काही मोठी तपशील देण्याची आवश्यकता नाही. पण आता भगवंत थोडे मोठे झाले आहेत. आपला जो कौटुंबिक व्यवसाय आहे, गोकुळाचा जो मुख्य व्यवसाय आहे, त्याप्रमाणे गायींना चरायला नेणं, त्यांच्या वासरांचं संगोपन, त्यांची काळजी घेणं, ह्या व्यवसायामध्ये ते आता आहेत. आणि अशाच लहान वयामध्ये असताना अचानक एके दिवशी असं दिसलं की सगळं गोकुळ सजलंय, नटलंय. अरे वा. दंतबाबांना विचारलं, काय काही गडबड आहे? अरे म्हणलं, चल चल, मजा आहे, चल. काय लक्षात येईना. सगळं गोकुळ नटून थटून निघालं, ते गोवर्धनाच्या पायथ्याशी आलं. आणि याचं कारण सांगताना नंदबाबांनी असं सांगितलं, आज आपला इंद्रपूजेचा दिवस आहे. बाबा, म्हणजे काय असतं? अरे दिवसभर इंद्र महोत्सव करायचा. इंद्राची प्रतिमा या ठिकाणी आपण स्थापन करणार, त्याला षोडशोपचार पूजा करणार. मग दुपारी त्याच्या निमित्तानं जेवणावळ होणार. मग सायंकाळच्या काळात पुढं गायन, वादन, नृत्य त्याच्यासाठी आपण अर्पण करणार. नाही, छान आहे, पण म्हणजे कारण याचं? अरे कारण हेच आहे, इंद्रपूजेने वर्षतील धार, इंद्रपूजेने वर्षतील धार, इंद्रपूजेने वर्षतील धार, मिळे पशु पक्षा योग्य विपुलचा, मिळे पशु पक्षा योग्य विपुलचा, इंद्रपूजेने लाभतेच सार, इंद्रपूजेने लाभतेच सारे, करीत आलो वर्षानुवर्ष हे रे, करीत आलो वर्षानुवर्ष हे रे, इंद्रपूजेने वर्षतील धार, धार, अरे बेटा, इंद्रपूजेमुळे चांगला पाऊस पडतो, त्यामुळे चांगला चारा निर्माण होतो, त्यामुळे गायींना चरायला चांगलं गवत मिळतं, त्याच्यामुळे दूध चांगलं होतं, त्याच्यामुळे दही चांगलं होतं, आपला व्यवसायाला बरकत येते. असं नको का करायला? किती अवघड गोष्ट आहे पहा. एक नवीन गोष्ट सांगणं किती अवघड असतं. भगवंतांनी या ठिकाणी इतकंच सांगितलंय की जसं आपल्याला पर्जन्य दिल्याबद्दल देवाबद्दल कृतज्ञ असावं, याबद्दल काही कोणी वाईट नाही म्हणत आहे. पण थोडासा अभ्यास केला तर हेही लक्षात आलं पाहिजे की फक्त भगवंताची कृपा नव्हे तर निसर्ग सांभाळल्यामुळे पर्जन्य मिळतो. तेव्हा कृतज्ञता म्हणून नमस्कार करायला, एक मिनिट नमस्कार करायला कोणी नाही म्हटलेलं नाही, पण अख्खा दिवस फक्त नृत्य गायन आणि खाण्यापिण्यात वाया घालवण्यापेक्षा जो निसर्ग आपल्याला ही सगळी समृद्धी देतो, त्या निसर्गाचं थोडं अधिक संवर्धन करण्याच्या दृष्टीनं त्या दिवशी विचार केला तर गोवर्धनाची पूजा करायची. याचा अर्थ काय गोवर्धनातल्या सगळ्या झाडांना गंध लावत सुटायचा असा नव्हता अर्थ त्याचा. गोवर्धनाच्या सगळ्या झाडांना चंदन लावायचंय. किती उघडावं लागेल? चंदनाचं झाडच पेटवायला पाहिजे आता. हा अर्थ नव्हता प्रत्येक झाडापाशी फुलं जाऊन व्हावी, प्रत्येक झाडापाशी उदबत्ती लावून खोवावी, अशी नव्हती पूजा गोवर्धनाची. गोवर्धनाचे असे अनेक दुर्गम भाग असतील जिथपर्यंत आपण पोचलोच नाहीये. अनेक चांगल्या औषधी असतील, अनेक चांगली ठिकाणं असतील, ज्यांच्या कृपेमुळे आपल्याला इतकं चांगलं पर्जन्य मिळतं आहे. अशा गोवर्धनाची आपण या निमित्तानं परिक्रमा का करू नये? आपण सगळे गोवर्धनात फिरायला जाऊ. झाडाला सुद्धा माणसाचा सहवास आवडतो बरं. म्हणून जे चवीनं आंबे खाणारे लोक आहेत, मी नाही हो, चवीनं आंबे खाणारे लोक आहेत,
ते त्या आंब्याचं सेवन केल्याबरोबर सांगतात की हा आंबा मालकाच्या घरापासून किती अंतरावरच्या झाडाचा आंबा असला पाहिजे. त्या मालकाचा सहवास जितका दुर्मिळ होत जाईल तितकं ते फळ तितकी गोडी नाही देत. काय मौज आहे. त्याला मनुष्याचा सहवास, त्या मालकाचा सहवास आवडतो. आणि इतकंच नाही, लक्षात ठेवा, वाईटाचा सहवास त्याला त्रासही देतो. मी अलीकडं फक्त ऐकलंय, माझ्या हाती अजून कुठला छापील पुरावा नाही. फक्त मी तुमच्यापर्यंत माझा विचार पोहोचवतो. कोणाकडे असं छापील असेल तर मला त्याची गरज आहे. कारण वृक्षाच्या दृष्टीनं, वृक्षदिंडीच्या माध्यमातून हे बोलण्यासारखी गोष्ट आहे. बाकी वृक्ष, निसर्ग या सगळ्या विषयावर आपण अनेक 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 प्रयत्न करतोच आहोत. पूर्वी झाडांची संख्या प्रचंड होती. आता रस्ता रुंदीकरणाच्या ह्या प्रकारात किंवा नगर भूमापन या प्रकारामध्ये कोट्यावधी झाडांची अशी वाटेल तशी तोड होती आहे, ज्यावेळी आपण सगळेच दुःखी आहोत यात संशय नाही. प्रत्येक जाणीव असलेल्या माणसाने किमान एक एक झाड दत्तक घ्यावं आणि वाढवावं. इतकी आता झाडांच्या बद्दल आपली योजना वाढायला हवी. तिथपर्यंत आपण आलो. दरवर्षी वृक्षारोपणाचे कार्यक्रम तर होतातच आहेत, पण वृक्षारोपण झालं तर ते जगवणं हाही कार्यक्रम आवश्यक आहे, हेही लोकांना कळावं. यासाठी आमचे नाना, माझे बाबा आपळे बुवा नेहमी विनोद सांगायचे. म्हणजे काय लोकांची सरकारी वृत्ती आहे. वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला, फोटो काढून झाले, फोटो पेपरला आले, विषय संपला. त्या सरकारी योजनेच्या अंतर्गत ती झाडं वाढतच नाही. दरवर्षी त्याच ठिकाणी त्याला परत बोलवायचं, ते करायचं. परत हे असं तिथंच करतो याचं त्याला लाजही नाही. मंत्र्यांनी सुद्धा अगदी कौतुकानं सांगावं, वा, ही इथे आपळेवांच्या समोर जी बाग आहे ना, इथली वृक्षारोपण परंपरा फार जुनी आहे, अतिशय चांगली आहे. गेली 12 वर्ष मीच इथे येतोय याच खड्ड्यात झाड लावायला. अरे हे काहीतरी वाईट चाललंय. एवढं तर समजावं तुला, 12 वर्ष आपण याच खड्ड्यात झाड लावतोय. किमान प्रत्येकाच्या घरामध्ये एखाद्या अगदी छोट्याशा डाळाच्या डब्यात मुठभर माती टाकून एखादी तुळस का होईना पाहिजे. आपल्या 4 घरातल्या व्यक्तिरेखांच्या विरुद्ध एखादा जीव जगवण्याचा आनंद. आणि परमेश्वराला आपण वाढवलेल्या पुष्प, त्या झाडातलं एखादं फुल पाहिलं तर पुष्पांच्या राशींपेक्षा तो जास्त आनंद आहे. वर्षभर तू त्याची काळजी घेणार. अशा रीतीने तो विषय मांडलाय की आपण गोवर्धनाच्या काळजीच्या दृष्टीनं हा दिवस इंद्रपूजेचा मानण्यापेक्षा हा दिवस आपण गोवर्धन पूजेचा असा जाहीर का करू नये. या निमित्तानं आपण इथपर्यंत आलोच आहोत. नृत्य संगीताला कोणाची ना नाहीये, ते संध्याकाळी करू, पण दुपारी जेवण करून जे हा कार्यक्रम करायचा आहे त्याच्याविषयी आता गोवर्धन परिक्रमा बघू तरी अनेक झाडांपर्यंत अनेक उपचार पोहोचवणं एखाद्या वेळी आवश्यक असेल. काही अत्यावश्यक असलेली झाडं असतील त्यांची अधिक प्रमाणात लागवड करणं आवश्यक. अभ्यास करू ना, शेवटी हा अभ्यासाचा विषय आहे. आणि भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती यातला हाच फरक आहे. भारतीय संस्कृती सुख घेताना हे सुख सगळ्यांना कसं मिळेल याचं चिंतन करते. पाश्चात्य संस्कृती म्हणते तुला तुझं मिळतंय ना, बाकीच्यांचं बघू नको. तुला उकडत आहे का, हो एसी लावून टाक. एसी मुळे काय होईल, शेजारचा रस्ता दुप्पट तापलेला असेल. बाकीच्यांना काय, तुला काय करायचंय, तुला घर मिळालं ना, दॅट्स ऑल. आणि भारतीय ऋषींना जर विचारलं की आमच्या या इलाख्याचं तापमान फारच वाढले हो, काय करावं, ते पटकन सांगेल निंबाची झाडं लाव. ज्या संख्येनं त्या भूमीवरती ती झाडं असतील तेवढ्या प्रमाणात झाडशी ती उष्णता शोषून घेतील. खालती बाहेरच्या उष्णतेपेक्षा 10% उष्णमानाचं प्रमाण कमी असेल. तुला गारवा मिळेलच, पण तिथे आलेल्या प्रत्येकाला गारवा मिळेल. आपण सुख शोधताना सगळ्यांचं शोधतो. तुझं तुला मिळालं ना असा विचार नाही करत आपण वृक्षाचा विचार अधिक करतो. या दृष्टीनं आज झाडांची संख्या आणि आज झाडांचं चाललेलं भयानक हे स्वरूप पाहता याच्या पुढच्या कालखंडात जून, जुलै, ऑगस्ट चातुर्मासामध्ये खूप व्रत वैकल्य येतील. एकादशी येईल, महाशिवरात्री येईल. पुढच्या काळात अनेकांच्या मनामध्ये संकल्प असतील. पुढच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं 1,11,101 तुळशीची पानं विठ्ठलाला वाहतो.
कोणाच्या मनात महाशिवरात्रीसाठी संकल्प असेल 11,11,101 अशी बेलाची पानं आता शंकराला वाहतो. फार काही सांगण्याचा माझा अधिकार नाही, पण तरी गोपालकृष्णांच्या या कथेच्या अनुषंगाने जी कृष्णाने केली तीच प्रार्थना करतो. ही असली कुठली तरी अघोरी व्रत डोक्यामध्ये घेण्यापेक्षा महाशिवरात्रीच्या आणि चातुर्मास्याच्या निमित्तानं मी 11 बेलाची झाडं लावून जगवून दाखवीन, हेच व्रत अशा दृष्टीनं महत्वाचं आहे. पानं तोडून काढण्यापेक्षा ही पानांची छाया या सृष्टीला जास्त कशी मिळेल हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्यातूनही आज मला खूप मोठा आनंद झाला. काल गणेश मंदिराला भेट दिली तेव्हा की ज्या योगे आपण भारतीय संस्कृती सांगत होते की निर्माल्याचा अवमान नाही होता कामा, ते वाक्य लक्षात ठेवून निर्माल्य कोणाच्या तरी पायदळी जाण्यापेक्षा त्याच्यातून खताची निर्मिती करणं, यासाठी अत्यंत सुंदर प्रकल्प जो या गणेश मंदिराने स्वीकारला, अतिशय सुलभतेनं उत्तमतेनं साकारला. इच्छा अशी आहे, आपण एखादा जोक मिळाला तर फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवरती एवढ्या लोकांना तो शेअर करतो, तर प्रामाणिक इच्छा अशी होईल की गणेश मंदिराकडून खरंच ही योजना काय ती फक्त समजावून घ्या. आणि आपण वेगवेगळ्या गावातनं इथे आलो, कोणी जळगावचे आहेत, कोणी अंमळनेरचे आहेत, कोणी इकडचे आहेत, कोणी तिकडचे आहेत, कोणी कोकणातले आहेत. आपापल्या सगळ्या गावागावातल्या शहरातल्या सगळ्या मंदिराच्या विश्वस्तांपर्यंत पटपटपट मेसेज शेअर करा की आपण आपापल्या देवळामध्ये हे सुरू करूया. आज आपल्या निर्माल्यांमुळे अनेक नद्यांचे प्रवाह अडकले, तुंबलेत. ते स्वच्छ करण्याच्या दृष्टीनं काल शनिवारचा दिवस म्हणून पावित्र्याने उथंबून मी एखादी माळ घ्यावी, मारुतीला घालावी, दुसऱ्या दिवशी सकाळी ते सगळं निर्माल्य कचरा पेटीत पडलेलं मलाच माझ्या डोळ्यांनी बघायला लागावं, यासारख्या यातना कुठल्या असतील मला सांगा. अरे हे आमच्या इथे डोंबिवलीत झालंय, तुम्ही करा, तुम्ही करा, तुम्ही करा. चांगली गोष्ट चांगल्या माणसाने पसरवल्याशिवाय नाही जाणार, हाच विषय त्यातला महत्वाचा होता. आपण गोवर्धन पूजेसाठी हा दिवस काढा, गोवर्धन पूजेसाठी. लक्षात घ्या, याच्यामध्ये इंद्राने असं मानलं की स्वतःचा अपमान आहे, पण मी भागवतातली संहिता वाचलेली आहे आणि तुम्हाला सांगतो, कृष्णाने कुठेही इंद्र पूजेची निंदा केलेली नाही, टिंगल केलेली नाही. इंद्राच्या प्रतिमा गटारात टाकून द्याव्यात आणि देवाला एकही फूल वाहू नये, असल्या कुठल्याही विचारसरणीचा हा आधुनिक कृष्ण नाही. कृतज्ञता म्हणून भगवत स्वरूपाला वंदन करायला कोणाचीही हरकत नाही. त्यामुळे भगवंताचं मी कुठलंच रूप मानत नाही आणि कोणालाच नमस्कार करत नाही असे म्हणणारे नटवर यश स्टेजवर पाय ठेवताना, स्टेजला नमस्कार करताना सगळ्यांनी बघितले. तुम्ही थापा मारा फक्त बाहेर. कोणालाच काय नमस्कार करत नाही. ईश्वराचं स्वरूप कुठे ना कुठे मनुष्य बघतोच, तिथे तुझा नमस्कार आहे. नमस्काराला कोणी नाही म्हटलेलं नाही, पण त्या नमस्कारामध्ये जेवणावळीमध्ये आणि फक्त नृत्य गायनात अख्खा दिवस घालवण्यापेक्षा आपण कशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतोय? सृष्टीबद्दल, निसर्गाबद्दल. मग निसर्गाच्या संवर्धनासाठी वेळ घालवून जरा गोवर्धन पूजा करूया. आणि सगळ्यांनी ते मान्य केलं. गोवर्धन पूजा म्हणजे गोवर्धनाची परिक्रमा करायची, त्या वृक्षांना आनंद देण्यासाठी नृत्य गायन करायचं, तिथे आवश्यक असलेल्या गोष्टी पुरवायच्या, अनेक दुर्गम भाग शोधायचे वगैरे. गोपालकृष्णांच्या सांगण्यावरनं सुरू झालं. मला सांगा, सोपी आहे का हो ही बाललीला? एक प्रचलित चालू असलेली रूढी थांबवणं आणि त्या ठिकाणी एक आवश्यक असलेली चांगली रूढी प्रतिष्ठित करणं, त्याने 8व्या वर्षी केलं. आपल्याला 80व्या वर्षी जमेल याची खात्री नाही. एक दोनच रूढींच्या बद्दल सांगतो म्हणजे आपल्याला कल्पना येईल किती अवघड आहे. अलीकडच्या काळामध्ये विवाह प्रसंगी ऐन माळ घालायच्या वेळेला नवरा नवरीला उचलावं अशी एक परंपरा आहे. हे खरं असे उचलण्याचे उत्साही असलेले सगळे मित्र बघितल्यानंतर माझ्या मनात इच्छा झाली होती की आपण वरातीसाठी घोडं का मागवलं? हे किती चांगले घोडे आहेत. या सगळ्यांच्याच खांद्यावर तो थोडा थोडा वेळ घेत झाला म्हणजे एका घोड्याचा खर्च वाचला. एवढे घोडे असताना आपण उगाच त्या 4 पायाच्या घोड्याला त्रास देतो.
आणि त्याला त्रास देऊन नाचायला लावतो. आमच्याकडे घोड्याचं नृत्य झालं म्हणून आपण मोठेपणा मानतो. ते नृत्य तुमच्या दृष्टीने नृत्य असलं तरी घोड्याला यातना चाललेली असतात. ते असलं करायचं आपण घोडेवाल्याच्या नादी लागू नये. पण असो, दुर्दैवाने आज भारतामध्ये बहुतांशी ठिकाणी देवाच्या उत्सवाच्या नावाखाली प्राण्यांना त्रास देण्याची स्पर्धा जास्त आहे. अगदी गणपती उत्सवापासून सुद्धा अनेक उत्सवांपर्यंत बैलगाडीच्या शर्यत मुद्दाम लावली जाते आणि त्या बैलांनी जास्त जोरात पळावं म्हणून अक्षरशः खेळे आणि टाचणे असलेल्या चापकाने त्यांना मारण्याचे सुद्धा उपद्व्याप आम्ही सर्व भूतमात्रांवर दया करणारे हिंदू करत असतो. तुमच्या आमच्या दृष्टीनं गोकुळाष्टमी लाख चांगली असेल, पण सगळे बैल आणि गायी आमच्या गोकुळाष्टमीला तळतळाट देतात म्हणून हिंदू सगळे नालायक. तुमच्या गोकुळाष्टमीसाठी तुमच्या गणपती उत्सवासाठी बैलांच्या पाठीतनं जेवढी रक्त येतात आणि त्याच गोपाळांचं म्हणजे त्या गायीचं पालन करणारा म्हणून गोपाळ कृष्णाचं हे कौतुक करणार. मी नाशिकच्या शेजारी मोहाडी असं गाव बघितलं, जिथे गोकुळाष्टमीच्या निमित्तानं स्पर्धा कशाची होते तर एकाच छाकड्याला एका बाजूला बैल बांधायचं, दुसऱ्या बाजूला घोडा बांधायचा, शर्यत करायची. म्हणजे घोड्याची कुचंबण, बैलाची फरफट. आणि या दोन प्राण्यांचं असं फरफट आणि कुचंबणा करून साजरा काय करायचा तर गोपाल कृष्णाचा उत्सव. हे प्राणी काय आशीर्वाद देत असतील तुमच्या आमच्या उत्सवाला? नागपंचमी आली की जमतील तेवढे नाग पकडायचे, त्यांचे दात पाडून टाकायचे, त्यांची तोंड शिवून टाकायची, अशा यातना देऊन त्या नागांना तुमच्यापाशी आणून पैसे मिळवायचे. असे जेव्हा आमचे गारुडी उद्योग करतात. वट सावित्रीची पूजा जवळ आली की वडाचं झाड तोडून टाकायचं, त्या वडाच्या फांद्या घेऊन प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचून वडाची आयुष्य संपवून टाकायची. हा गाढवपणा जेव्हा आमची माणसं करत असतात, का नाही धर्माचार्य वेळच्या वेळी याच्यामध्ये लक्ष घालत की हे नाही बरोबर चाललेलं? धर्माचार्याने वेळच्या वेळी न बोलणं हे द्रोणाचार्यांच्या इतकं मोठं पातक होणार आहे. वेळच्या वेळी खडखडून बोललं पाहिजे, चुकतंय हे चुकतंय. मला सांगा, हे नवरा नवरी उचलायचा जो उपद्व्याप आहे हा आत्ता आत्ता कुठे आलेला आहे? हा काही फार मोठा जुना असा रोग नाहीये. प्रार्थना अशी आहे, बघूया तर खरी, आता आपल्या घरांमध्ये जे जे नवीन लग्न होणार असतील त्या लग्नाच्या वेळेला किमान एक बुजुर्ग या नात्याने गोपालकृष्णाचा हा कित्ता गिरवून तर बघूया. सरळ दम द्यायचा की असा पोरकटपणा होणार असेल तर मी लग्न मंडपातनं निघून जाईल. विवाह हा संस्कार आहे, जत्रा नव्हे. त्या संस्काराचं पावित्र्य तुम्ही राखलंच पाहिजे. जेव्हा ते मंत्र चालू असतात तेव्हा किमान त्या मंत्राच्या वर आपला आवाज जाणार नाही इतक्या तरी खालच्याच आवाजात गप्पा मारल्या पाहिजेत. जे नवरा बायको तिथे बसले आणि जे त्यांची बाकीची माणसं बसली त्यांचं लक्ष त्या मंत्रविधीमध्ये पाहिजे. जर चुकून माकून अगदी नवऱ्याच्या आईचं लक्ष जरी इकडे तिकडे गेलं, ती पट काकू काकू ही साडी केव्हा घेतली, तर काकूला सांगता आलं पाहिजे ते नंतर सांगेन, विधी चालू आहे त्याच्यात लक्ष ठेव, हा धार्मिक विधी आहे. जत्रा नाही फुगेवाल्यांनी फुगे लावायचे, तुम्ही पिपाण्या वाजवायच्या. एवढी सुद्धा आपल्या विधीची कदर. घरामध्ये सत्यनारायणाची पूजा चालू असते, नवरा तिकडे फोनवर बोलत असतो पूजा चालू असतानाच, हॅलो जेवायला येत आहे ना, हा नाही नाही छान अगदी गुलाबजाम केलेले आहेत. आणि जेव्हा भटजी सांगतो फुलं व्हा, फुलं 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 व्हायचं, हो का, हा हॅलो आई आजीमान. आणि ती आलेल्या लोकांचे सगळे कपडे होते, अय्या ही नेकलेस कुठनं घेतली, तिकडे भटजी मंत्र म्हटलंय, इकडं पूजा चालली आहे. आणि ती नेकलेसचा पत्ता सांगता सांगता पटकन भटजी म्हणले, हा जरा हाताला हात लावा. तिने भटजीच्याच हाताला हात लावा. माझ्या नाही, हा नवरा नावाचा जो दगड बसलाय ना तुमच्या शेजारी, तिला काय पूजा चालली याच्याशी पडलेलं नाही, ह्याला काही पडलेलं नाही. मला सांगा, मध्ये व्हॉट्सअपवर क्लिप चालली होती की वंदे मातरम सगळे म्हणत होते आणि एक मुसलमान मनुष्य त्याला उभं राहत नव्हता, त्याचा अपमान करत होता. राष्ट्रीय अपमान आहे म्हणून सगळ्यांनी रागाच्या आवेशात हा सगळा विषय केला. चांगली गोष्ट आहे, ती काही वाईट नाही. पण मला सांगा, आपल्या घरामध्ये पूजेचे किंवा विवाहाच्या वेळेला ते मंत्र चालू असताना आपण ते मंत्रही ऐकू येणार नाही इतक्या उन्मत्तपणे जेव्हा गप्पा मारत असतो, तेव्हा आपण नसतो अपमान करत आपल्या धर्माचा. मुसलमानांचं लग्न तुम्ही मुद्दाम पहा कसं चालतं. जेव्हा त्यांचे मंत्र पठण चालू असतात, जेव्हा त्यांची ती आयतं पडली जात असतात, नाही तर नाही कोणी बोलत.
पण ड्रॉप सायलेन्स असतो. मंत्र पडताना गप्पा मारायची वेळ नाही. इथं आम्हाला गणपतीला प्रदक्षिणा करताना गप्पा मारतात. कशी भगवंतांनी उपासनेची फळ द्यावीत? बऱ्याचशा ठिकाणी आमची भडकी जातच नाहीत. का म्हणलं लग्नाला काय जात नाही का? म्हणजे अहो म्हणले मंगळसूत्र घालायला सुद्धा नवरा कंटाळा करतो, तो भडजीला सांगतो तुमचं तुम्ही घालून घ्या, उरकून टाका. आता भडजीने इतक्या जणींना मंगळसूत्र घालायचं मला तरी परवडणार. मांगल्य तर तुला नेलं मम जीवन हे तुला कंठेबद्ध मी मंत्र म्हणायला येतो तयार नाही. मला सांगा, हे असे चुकीचे चाललेले प्रघात आपण आपल्या घरात बंद करून दाखवणार का? कृष्णाची ही बाललीला आहे. त्यांनी गोकुळातला बंद करून दाखवला प्रघात. जे चुकतंय हे अशा तऱ्हेनं नाही होता कामा. जे बरोबर आहे अशा पद्धतीनंच व्हायला पाहिजे. अर्थात याचा अर्थ पूर्वीच टिंगल करावी असं नाही, निंदा करावं असं नाही. ते त्या काळामध्ये एखाद्या वेळेला योग्य असेलही. पण आता व्रत वैकल्य करताना ते आज मला फायद्याचं आहे का, उद्या फायद्याचं आहे का, याचा विचार केला पाहिजे. आदिम काळामध्ये ते एखाद्या वेळी फायद्याचं असेल सुद्धा. पूर्वीच्या काळी जेव्हा झाडं विपुल होती तेव्हा इतकी पानं वाहणं हा परत एकदा खत प्रकल्प होण्याच्या दृष्टीनं फायद्याचा असेल सुद्धा. पण आज झाडाची संख्या कमी असताना मी व्रत करताना ते आज लाभाचं आहे का, उद्या लाभाचं आहे का, याचा विचार मी केला पाहिजे. बुफे आपण त्याच्यासाठी केला की लोकांनी अन्न टाकू नये. आता बुफेत किती टाकतात बघा. मग अशा ठिकाणी कोणी माणूस उभा ठेवला, त्या अन्न घेण्यावरती जर नियंत्रण ठेवलं, असं घेऊन टाकू नका, मान वाटो अपमान वाटो, पण आपल्याकडच्या किंवा चुकीच्या परंपरा कुठेतरी बंद पडाव्यात. सीमंत पूजन या शब्दाचा असा अर्थ असतो की तिकडून वऱ्हाडलेला असतो, इकडून वऱ्हाडलेलं असतं. आपल्या गावाची जी सीमा असते, आपल्या गावाचा जो सीमांत आहे, त्या ठिकाणी आपण एकमेकांचं स्वागत करायचं. आता सीमेच्या अंतावर जाते कोण मरायला, सगळं कार्यालय येतच असतं आपलं. पण सीमांत पूजन या शब्दाचा अर्थ एकमेकांनी एकमेकांची ओळख करून घेणं एवढाच धार्मिक विधी आहे. सीमंत पूजनाच्या साड्या कुठल्या? पेटव तुझ्या साड्या. सीमंत पूजन साड्या देण्या घेण्यासाठी कोणी सांगितलं? कशासाठी चुकीच्या प्रथा आपण करतोय? आणि मग सगळं लग्न चांगलं झालं तर सीमंत पूजनाची साडी काय दिली होती याच्यावरनं आयुष्यभर सुनेला त्रास देणार. आणि सीमंत पूजनाच्या वेळेला योग्य सत्कार झाले नाही म्हणून सून सासूची गाभाडी काढत बसणार. या सगळ्या चुकीच्या परंपरा काय येतात? कारण कृष्णासारखं आपण योग्य वेळेला या रूढी बदलण्याचे कष्ट घेतच नाही. आम्ही 100 वर्ष असं करतोय, काही मूर्ख आहोत का? अहो 100 वर्ष गाढवासारखं वागलं म्हणजे काही ते घोड्यासारखं असतं असं नाही, ते गाढवच आहे. ज्याला प्रगती करायची त्यांनी असं आम्ही 100 वर्ष मागतो 200 वर्ष मागतो ही कारण सांगू नये. जे बदलायचं असेल, योग्य असेल तर बदलावं. गोपालकृष्णाची फार अवघड असलेली बाललीला गोवर्धन आहे. आणि अर्थात पुढची कथा सोपी आहे, ती तुम्हाला माहिती आहे. असा इंद्राने स्वतःचा अपमान समजल्यानंतर प्रचंड पाऊस पडायला सुरुवात केली. आणि असा जलात प्रलय गेला, सगळे वाहून जायला लागले. म्हटल्यानंतर भगवंत म्हणाले, चांगली गोष्ट करायला सुरुवात केल्यानंतर विघ्ने अशी येत राहणारच आहे, काळजी करायचं कारण नाही. हा गोवर्धन जर आपण सांभाळला तर या सगळ्या संकटातून वाचवणारा सुद्धा हाच आहे. फक्त हाताने उत्थापन दिलं, गोवर्धनाने स्वतः वर जायला सुरुवात केली. खाली भगवंतानी आपल्या करगडीचा त्याला आधार दिला. सगळ्या गोपांनी आपापल्या काठ्या लावल्या आणि भगवंताने आनंदाने बघितलं. आहा, गोकुळामध्ये आल्याचा मला आनंद वाटतोय आता. का? चांगल्या कामाला सगळे काठ्या लावायला येतात म्हणून आनंद आहे. नाही तर सगळेजण संपल्यानंतर काठ्या सरकवायलाच येतात तिथे, फक्त पेटवा आता सगळ्यांना शेतीवर. अरे सगळी माणसं तुम्ही काठ्या लावायला येतात. अर्थात क्षणभर सगळ्यांना अहंकार झाला, आमच्या काठीमुळे गोवर्धन वरती आहे. कृष्ण म्हणले, काढू काय हात? होय बाबा. सगळा खाली फ्लॅट व्हायचा प्रकार. आणि साक्षात इंद्रदेवतेनं सुद्धा त्या ठिकाणी प्रगट होऊन गोपालकृष्णाची क्षमा मागितली. कृष्णा, अरे तू चांगलं शिकवत होतास, पण काय असतं 100 वर्ष वर्षानुवर्ष असाच मान मिळत असल्यामुळे उगाच अहंकाराच्या भावना जास्त तीव्र झालेल्या असतात. आम्ही उत्सवामध्ये 6 दिवस शांती दाखवायचो. हा नारळ नाही दिला शेवटी, नारळ. आता येतो का बघ तुझ्या उत्सवाला? तू उत्सवाला नारळासाठी आलास का देवासाठी आलास? जोपर्यंत देव आहे, देवाची कृपा तुझ्यावर आहे, तोपर्यंत त्या ट्रस्टीने नारळ दिला काय नाही दिला काय हे मत. पण सातत्याने दरवर्षी त्या नारळाची सवय झाल्यामुळे देवापेक्षा नारळ जास्त मोठा व्हायला लागतो. तसं ते झालं. तो मान सन्मान मोठा झाला. मी गडबडलो.
मला क्षमा कर. गोवर्धनातून मेसेज टू होम असाच आहे. चुकीच्या परंपरा पडत असतील बदलायला हव्या. ही लग्न कार्यातली मी सांगितली, पण एक थोडा आगाऊपणा करून चुकीची परंपरा सांगतो. अलीकडे बहुतांशी आपल्या तरुण वर्गामध्ये उत्तान कपडे घालण्याची चुकीची प्रथा पडते आहे. पहा, गोपालकृष्णाला प्रार्थना करा, रोज जप करा त्याच्यासाठी. कारण आपल्याला आपली असहाय्यता मी ओळखू शकतो. अहो, आम्ही सांगतो, कुठं ऐकतायत पोरं? पण आपण सांगितलेलं मुलांनी ऐकण्यासाठी जिभेला शक्ती कोण देणार आहे? ती उपासनाच देणार आहे. आपली उपासना जेवढी वाढवाल ना, तेवढ्या तुमच्या शब्दाला तेवढा मान मिळणार बरं का. आपण उपासना वाढवूया, त्यांना सांगू कपडे हे माणसाला झाकण्यासाठी असतात. इकडं वागलं की इकडचं उघडं पडतंय, तिकडं वागलं की इकडचं उघडं पडतंय, असं जे असेल त्याला म्हणायचं टॉप. कशासाठी हे कपडे? कशासाठी उत्तानपणा? चित्रपट तेच दाखवत आहेत, मालिकांमध्ये तसंच उत्तान चित्रण चालू आहे, त्यामुळे ते तसंच चालू राहावं अशी चुकीची कल्पना आपल्या लोकांच्या डोक्यात येते. जे जे चुकतंय, ज्या रूढी चुकतायत, ज्या परंपरा चुकतायत, त्या बदलल्या पाहिजेत. ही गोवर्धनाची शिकवणूक आपल्यापर्यंत पोहोचवली. अधिक प्रत्येकानं एक कुठलं तरी झाडासारखा जीव का होईना दत्तक घेऊन त्याला सांभाळला पाहिजे. एवढे 2 मेसेज गोवर्धनातून आले तरी पुष्कळ आहे. आता पुढच्या कृष्ण लीलेकडे जाऊयात, म्हणजे कालिया या विषयाकडे. पण कालिया विषयाकडे जाण्यापूर्वी थोडा संगीताचा आनंद असा की साधे